बीडमध्ये बंजारा समाजाच्या मोर्चाला सुरुवात झालेली आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतो। अशा पद्धतीने हजारोच्या संख्येने जो बंजारा बांधव आहे तो रस्त्यावरती उतरलेला आहे। हातामध्ये फ्लेक्स देखील पाहायला मिळतात। एकच मिशन एसटी आरक्षण अशा पद्धतीने घोषणाबाजी देखील दिली जाते। मोठ्या संख्येने महिला देखील या मोर्चामध्ये सहभागी आहेत। विशेष जर आपण बघितलं तर महिला पुरुष त्याचबरोबर गावखेड्यातून आलेले वाड्या वस्ती तांड्यावर आलेले हजारो बंजारा बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आणि आता हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि हा मोर्चा बीड शहरातील प्रमुख असलेल्या सुभाष रोड मार्गे आता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। त्या ठिकाणी गेल्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील दिलं जाईल। एकंदरीत जर बघितलं तर पारंपरिक वेशामध्ये या ठिकाणी ज्या बंजारा माता भगिनी आहेत त्या देखील या ठिकाणी सहभागी झाल्यात। त्यांच्या हातामध्ये जर बघितलं आपण फ्लेक्स तर वेगवेगळे नारे देखील आहेत। एकच गोर लाखो के जोर अशा पद्धतीने देखील या ठिकाणी आपल्याला घोषणा देत असताना देखील पाहायला मिळते। तो उत्साह खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि हजारो बंजारा बांधव या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। एकच मागणी आहे, एसटी प्रवर्गातून आरक्षण दिलं पाहिजे। एवढंच नाही तर मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू केलं त्याच पद्धतीने आता बंजारा समाजाला देखील हैदराबाद गॅजेट लागू करा आणि एसटी मधून आरक्षण द्या अशी मागणी करताना आपल्याला पाहायला मिळतं। आणि बीडमध्ये हजारोच्या संख्येने जे बंजारा बांधव आहेत ते रस्त्यावरती उतरले आहेत। पुन्हा एकदा दाखवायचा प्रयत्न करतो, माता भगिनी आहेत मोठ्या प्रमाणात, तरुण देखील खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि हा मोर्चा आता जिल्हाधिकारी कार्यालयावरती झाले। सरकारला या अगोदर इशारा देखील दिलेला होता की लवकरात लवकर सरकारनं बंजारा आरक्षणासंदर्भात निर्णय घ्यावा। मात्र आता कुठेतरी बीडमध्ये जर बघितलं तर हे पूर्णतः जे पांढरं वादळ आहे हे जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार आहे। सरकारला इशारा दिला तो यापेक्षा जास्त आक्रमक आंदोलन करू, सरकारने तात्काळ एसटी आरक्षणाच्या संदर्भामध्ये तोडगा काढावा अशी देखील मागणी केली जाते। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।